नमस्कार, मी संजय जोरे पारंपरिक कोकण या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे। मित्रांनो, बघू शकता आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। आणि आज गुढीपाडवा सकाळ सकाळी गुढी गावी उभी करावी लागते घराच्या समोर, हे तर सर्वांना तुम्हाला माहिती आहे। आणि ती आम्ही गुढी आता उभी करत आहोत, बघू शकता। मी तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू बघत राहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघू शकता इकडे आम्ही गुढी उभी करण्याचं हे चालू झालेलं आहे। हा चिवा आहे, म्हणजे चिव्याचा बांबू आहे, बघू शकता। ताजा ताजा तोडून आणावा लागतो आणि ही अशा पद्धतीने इकडे हे फुलाचा गजरा घालावा लागतो, म्हणजे माळ। आणि हे बघू शकता वस्त्र आहे, हे वस्त्रच ना तर गावची सकाळ म्हणजे वेगळीच आहे, बघू शकता। आणि आता गुढी उभी करणार आहोत। या चाफ्याच्या फुलाची माळ केलेली आहे, गजरा। सकाळ सकाळी कोंबडा अगदी। आणि हा चिवा हा तांब्या आहे, बघू शकता। तांब्याचा तांब्या, पितळाचा तांब्या, तांब्याचा तांब्या आहे तो, पितळाचा थोडी घालतात। आणि सकाळ सकाळीच कोंबड्याने सूर लावलेला आहे, एकदम सूर देऊन बहुत आहे। आपण गुढी उभी करूया। गुढी आता उभी केलेली आहे, बघू शकता। सकाळ सकाळीच गुढी उभी करून झाल्याच्या नंतर आपण आज दिवसाभरात काय काय करणार आहोत ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे। आज आपण जंगलामध्ये करवंद काढण्यासाठी जाऊया, काजू काढण्यासाठी जाऊया, हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे, तर कंटिन्यू बघत राहा। टॉमी, ए टॉमी, टॉमी आहे, ए टॉमी आहे, काय ओरडतोस? या या। आणि टॉमीने सकाळ अलार्म चालू केलेला आहे, सध्या भुकण्यामध्ये एकदम बिजी आहे। टॉमी आहे, ए टॉमी ये इकडे, ये इकडे, इकडे या, ये इकडे, का ओरडतोस?
आणि आम्ही आता जंगलामध्ये करवंद काढण्यासाठी आलेलो आहे। पाठीमागे माझ्या जंगल बघू शकता तुम्ही। या जंगलामध्ये करवंद काढण्यासाठी आलेलो आहे। आज करवंदाची चटणी खायची तलप आलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आता जंगलामध्ये आलेलो आहे, करवंद काढणार आहोत। तर चला तर तुम्हालाही मी दाखवतो करवंद कशी धरली आहेत। ती खूप सारी धरलेली आहेत आणि करवंदाची चटणी जरा वेगळीच लागते। रानमेवा थोडा खावावा म्हणून आता मी जंगलामध्ये आलेलो आहे। तर मित्रांनो चला तुम्हाला मी दाखवतो करवंद पण दाखवणार आहे आणि काजू पण झाले, पण काजूचा सीझन संपत आलेला आहे। बहुतेक आता काजू संपलेला आहे, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। भेटल्या तर ठीक, हिरव्या काजू भेटल्या तर आम्ही काढणार आहोत। तर कंटिन्यू बघत राहा, असंच मी तुम्हाला काजू दाखवणार आहे। आता हे दाखव जरा तुझा खोकला। आम्ही आता करवंद काढत आहोत, हे बघू शकता। हे अमनीचं पान आहे। अमनी एक अशी झाड आहे, त्या झाडात असा काटे वगैरे लावून त्याचा असं एक राऊंड बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये करवंद काढत आहे। हे बघा, बघू शकता। आता करवंद काढून ही करवंद घेऊन जाऊन आम्ही चटणी बनवणार आहे खास। तर चला तर तुम्हाला मी दाखवतो, बघत राहा। करवंद काढण्यासाठी आलेलो आहोत। जंगलामध्ये करवंद काढण्याची जरा वेगळी मजा असते गावी, बघू शकता। आणि हे इकडे काजूचं पण झाड आहे, ते आताशी मोहरते। बहुतेक काजी धरून संपल्या, मी काजी आताशी मोहरायला लागले, मोहर येतोय तिला, बघू शकता। आणि ही इकडे करवंद काढत आहे आमचा बाबू। करवंद काढत आहे, चटणी आज बनवून थोडी टेस्ट करूया म्हटलं। वेगळी चटणीची टेस्ट लागते आणि भाकरीसोबत म्हणा, भातासोबत म्हणा, एक नंबर लागते। इकडे पण बघू शकता करवंद, ही छोटी छोटी आहेत, अगदी चटणीचे एकदम लाईक झालेली आहेत। खाऊन बघतो, टेस्ट करून। हा, एक नंबर। करवंद एक नंबर लागत आहे। काकू किती काढलीस? तिथूनच दाखव। ही बघा, एवढी काढलेली, अजून काढायची आहेत, काढ। जंगला काजू जरा काढूया, काजू पण काढायला जाऊया। काजू आहेत का बघूया, संपत आलेला आहे सीझन, तरी पण बघूया हिरव्या काजू जर भेटल्या चटणी बनवण्यासाठी। रानमेवा हा खावावा, थोडा टेस्टी पण असतो आणि शरीराला चांगला असतो, म्हणून आपण आवडीनं खावावा। आता ही एवढी त्यांनी काढलेली आहेत, बघू शकता। चला तर आपण आता काजूच्या इकडे जाऊया, काजूच्या बागेत थोडा काजू भेटतात का बघूया। काढतोय जरा, मी पण ट्राय करतो। चटणी बनवायची आहे आज, त्याच्यामुळं करवंद काढून घेऊन जाऊया। ते पण काढायला जाऊया आपण, कच्चे आंब्याच्या कायऱ्या पण काढण्यासाठी जाणार आहोत, लोणचं बनवण्यासाठी। तर आपण किरमिट बनवतो, ते पण काढण्यासाठी जाणार आहोत। आणि पहिले आता आपण करवंद काढून घेऊया। ही एवढी सारी काढलेली आहेत, बघू शकता।